गावाकडे सध्या लक्ष देणारा कोणीच नाही, सरपंच आता आम्हीच आहेत. रुग्णालयातून 8 किलोमीटर धसाईवरती आहे. त्रास वगैरे झाला नंतर रात्रीच्या मग गाडी बिगडी नसल्यानंतर मग पायी जावं लागतं 8 किलोमीटर. फार वनवासात दिवस काढता आम्ही. कोण टायमाला भाजी मिळेल ना मिळेल, चहा 2 दिवसात मिळेल ना मिळेल, एवढ्या परत परिस्थितीने वागायला लागते. जेव्हा मी हे आदिवासी ग्रामीण भागात आले पाहिलं तेव्हा खरंच वाटलं की नाही, अजूनही आपण पुढे तर खूप मागे आहोत. आम्ही 3-3, 4-4 किलोमीटर पाण्याला जातो आणि आमचा हे राज्यकर्तेही पाण्याचा प्रश्न कोणीही सोडवलेला नाही. ट्यूबरकुलोसिस बहुत ज़्यादा है यहाँ पे, एंट्रिक फीवर, टाइफाइड, जितने भी इन्फेक्शन आप पढ़ सकते हो किताब में वो सब यहाँ पे कॉमन है. जास्त नोकरीवाले काय नसल्यामुळे घरची परिस्थिती थोडी म्हणजे गंभीरच असते. मग तिथून ती आई बाळाला जन्म देते 15 दिवसापासून मग कामाला सुरुवात करते घरामध्ये. त्याच्यामुळे मग बहुतेक मुलं आहेत आमच्याकडे, बरीचशी मुलं अशी म्हणजे कमी वजनाची आहेत. तुम्ही पूर्ण तुमचं आयुष्य या वाडीत घालवलं, आता ही पोरं मोठी होणार, तर तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी याच वाडीत राहून इकडे भरती करावी किंवा या वातावरणातून बाहेर पडून भरती करावी? हो ना, नशिबात असेल ते होईल, आपण काय सांगू शकतो. मला फुटबॉल खेळायचा आहे, मला क्रिकेटर बनायचंय, मला क्रिकेटर बनायचंय, पोलीस मध्ये जाणार. मुझे खुशी है कि मैं आज इस संस्था का एक एक्टिव मेंबर हूँ, बिकॉज इस संस्था ने 2005 से जो काम गरीब लोगों के लिए किया वो बहुत उल्लेखनीय है. जे लोक सोयी सुविधाने आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर त्याच्यापासून वंचित आहेत, यांच्यासाठी सुविधा निर्माण करून देणारी संस्था आहे. आज आम्ही गावात आले, बघितलं की नाही आहे अजून काहीतरी करण्यासारखं आपल्याला आहे आणि आपल्याला करत राहिलंच पाहिजे. जो भी यहाँ के लोगों के लिए जो मेडिकल हेल्प नहीं मिलती उनके लिए हमने मेडिकल कैंप आयोजित किया है. शैक्षणिक दर्जा सुधारवण्यासाठी त्यांच्या तांत्रिक विज्ञान या अनुषंगाने आपण प्रयत्न करू शकतो. हमारा जो सोसाइटी के ऊपर का हमारे ऊपर का कर्जा है उसको उतारना हमको हमारा जरूरी है, हम समझते हैं और उसके लिए हम काम करते हैं. उचित पाण्याची सोय, योग्य वेळी आरोग्य शिबिरे और उनके लिए जो भी बेस्ट हो सके हमारे संस्था की तरफ से हम करते रहेंगे. आणि असा जर तुम्ही आम्हाला सहकार्य जर केला तर आम्ही आदिवासी याच्यामधून कधीतरी थोडंसं वरती येऊ, कारण आम्हाला कसं आहे आज परत चांगला मार्ग कोणीही दाखवलेला नाही.